चला आमची तयारी झालेली, आपण काय बनवतोय? चीजी चिकन बार्बेक्यू. चला साहित्य सांगतोस मला काय? हे एक चिकन ब्रेस्ट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आधीच नाईफ यूज करून पाऊच बनवलेला आहे, म्हणजे एखादा खिसासारखा. खिसा. हा थोडं. ओके. आणि त्याच्यासाठी स्टफिंगसाठी आपण घेतलेलं आहे हे चीज ग्रेट करून घेतलेलं आहे, ब्लॅक पेपर, नंतर मग हे मिक्स्ड हर्ब्स, नंतर मग पार्सले लीक्स, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, कॉफी, ते कॉफी पावडर आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला कॉफी डिकॉक्शन तयार करून घेतलंय. ओके. ही ग्रेन शुगर आहे, हे गार्लिक आहे आणि सॉल्ट आहे. काय करायचं मला सांग? पहिले एक आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. चिकन मॅरिनेटसाठी थोडासा 1 टीस्पून मला ऑइल लागेल. ओके. बस झालं. आणि त्या ऑइलमध्ये आपण लीक्स टाकणार आहोत, मिक्स्ड हर्ब्स, गार्लिक, बस, आणि गार्लिक, थोडंसं सॉल्ट आणि पेपर. ओके. मग आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. त्याचं चिकन ब्रेस्ट ते आपण चांगलंच मॅरिनेट करायला बरं पडेल. असं केल्यानंतर ओके. आता हे आपल्याला किती वेळ ठेवावं लागेल? हे साधारणतः 10 मिनिटं ठेवलं तरी भरपूर झालं. ओके. तोपर्यंत आपण काय करायचं मला सांग? आपण स्टफिंग तयार करून घेऊया. ओके. त्यासाठी काय काय एक लागेल? ग्रेटेड चीज आहे, त्याच्यामध्ये आपण त्याला काय जास्त करून सॉते करायची गरज नाही, कारण की आपण डायरेक्ट फक्त मिक्स करून. तुला बाउल लागेल म्हणजे? हां, बाउल. ओके. आपण हे ग्रेटेड चीज याच्यात घेऊ एका बाउलमध्ये. त्याच्यामध्ये गार्लिक, हे मिक्स्ड हर्ब्स, आणि हे फ्रेश ग्रीन पार्सले ते आपण टाकणार. चुरून घालायचे? हां, थोडं चुरून, कारण की हे ते एकदम अख्खे खाण्यातच वेगळी मजा असते. सॉल्ट आणि पेपर चवीसाठी. ह्याचा तिखटपणा वाढवायचा असेल तर फक्त पेपरच आहे? पेपरच, बाकी काही नाही. ओके. हे आता स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. आता आपण या चिकन ब्रेस्ट मध्ये भरायचं आहे. बरं. आता आपलं स्टफिंग ओके. सगळं भरून झालेलं आहे. हे 7 स्टिक आहे, त्याने आपण हे सील करणार आहोत, जेणेकरून मग जेव्हा हे बाहेर येणार नाही ते. बरोबर. क्या बात आहे. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता काय करायचं? आता हे आपण ते पॅन मध्ये शॅलो फ्राय करायचं आहे. मोठा करू गॅस? हो. क्या बात आहे. आता ते जे फ्राईंग पॅन आहे ते कशासाठी? तो आपण जो बार्बेक्यू सॉस म्हटलं होता ना, तो बनवण्यासाठी आपण जोपर्यंत हे होते तर आपण ते सुरुवात करू. त्यासाठी काय करायचं? त्यासाठी पहिले आपण टोमॅटो सॉस घेऊया. हा टोमॅटो सॉस आपण पहिले चांगला सॉते करून घेऊया. हे चांगलं आता जेंटली हीट झालेलं आहे. टोमॅटो केचप ॲड करूया, म्हणजे पण एक चांगला लाल रंग येईल. तिथे आपण एक ते पहिले मिक्स्ड हर्ब्स हे आणि सॉल्ट अँड पेपर टाकून थोडं करून घेऊया. अर्धा टीस्पून साखर आणि तो जो आपण कॅरमल कलर मगाशी म्हटलं होता हा तो यूज करूया आपण. तो थोडासा टाकायचा, त्याने कडवटपणा थोडासा वाढेल. जे आपण कॉफी डिकॉक्शन मगाशी घेतलं होतं, ज्याच्यामध्ये कॉफीमध्ये पाणी टाकून ते आणि व्हिनेगर आता ॲड करून सिमरिंग करूया. हे 1 टीस्पून भरपूर. ते व्हिनेगर थोडंसं ॲड करूया. बस आता आपला सॉस तयार झालेला आहे. तयार झालं असावं.
आता काय करायचं? आता काय याचं जे झालेलं आहे आपण नंतर मग एका चॉपिंग बोर्डवरती घेऊन त्याची प्लेटिंग करून ठेवायचे ओके. आणि हा सॉस परत याच्यावरती पोर करायचा. बरं, मग खायला सुरुवात हो करा. हो नक्की. फक्त तुकडे पाडायचे, त्याच्यावर ते घालायचं आणि खायला सुरुवात करायची. तुम्ही लिहायला घ्या, तुकडा पाडा म्हणजे लिहून घ्या साहित्य आणि कृती. चीजी चिकन बार्बेक्यू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, चीज, मिरपूड, मिक्स्ड हर्ब्स, फ्रेश पार्सली, लीक्स, टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस, विनेगर, कॉफी डिकॉक्शन, साखर, लसूण, मीठ आणि कॅरमल. कृती: टोमॅटो, कांदा, मिरच्या, लसूण आणि तमालपत्र एकत्र वाटून टोमॅटो सॉस तयार करावा. गरम पाण्यामध्ये कॉफी घालून उकळून कॉफी डिकॉक्शन तयार करावं. चिकनला मधून चीर देऊन पॉकेट्स तयार करावेत. एका बाउल मध्ये 1 चमचा तेल, लीक्स, मिक्स्ड हर्ब्स, लसूण, मीठ आणि मिरपूड एकत्र करून मॅरिनेशन तयार करावं. हे मॅरिनेशन चिकनला लावून ठेवावं. दुसऱ्या बाउल मध्ये किसलेलं चीज, लसूण, मिक्स्ड हर्ब्स, पार्सली, मीठ आणि मिरपूड एकत्र करून स्टफिंग तयार करावं. हे स्टफिंग चिकनच्या पॉकेट्स मध्ये भरावं आणि स्टिकने चिकन बंद करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिकन शॅलो फ्राय करून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप, मिक्स्ड हर्ब्स, मीठ, मिरपूड, कॉफी डिकॉक्शन, विनेगर आणि कॅरमल घालून सॉस शिजवून घ्यावा. बार्बेक्यू चिकन वर हा सॉस घालून डिश सर्व्ह करावी.